श्री स्वामी समर्थ. आज आपण नैसर्गिकरित्या होळी कशी साजरी करावी ते पाहणार आहोत. तर 2026मध्ये 2 मार्च वार सोमवार या दिवशी होळी आलेली आहे. तर या दिवशी होळी साजरी करण्यासाठी शेणाच्या गौऱ्या आणि वाळलेले गवत, काड्या याचा होळीसाठी वापर करावा. शेणाची गौरी वाळल्यामुळे ऑक्सिजन तयार होते, तसेच गवत व काड्यांमुळे निसर्ग, धरती माता स्वच्छ राहते. त्याचबरोबर घरातील किडे, पाली, झुरळ, उंदीर यांचा घरातील उपद्रव कमी व्हावा म्हणून त्यांच्या कणकेच्या प्रतिकृती बनवाव्यात आणि होळीत जाळाव्यात. त्याचबरोबर श्री दुर्गा सप्तशतीमधील अध्याय 8 रक्तबीज वध हे हवन होळीत करावे. त्यामुळे संसर्गजन्य रोग, डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लू, कोरोना इत्यादी रोग पसरत नाहीत. तसेच केमिकल रंग वापरण्याऐवजी नैसर्गिक रंग वापरावेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी धुळवड आहे. त्या दिवशी होळीतील रक्षा उतरती लावूनच अंघोळ करावी. त्याचबरोबर यावर्षी पौर्णिमा 2 मार्चला होळी संध्याकाळी 6:30 ते 9 पर्यंतच लावावी, कारण 3 तारखेला चंद्रग्रहण आहे व त्याचे वेध सकाळी 6:20 ला सुरू होणार आहेत व चंद्रग्रहण दुपारी 3:20 ते 6:47 पर्यंत राहणार आहे. आपल्याकडे सूर्यास्त 6:40 होणार आहे व त्यामुळे ग्रहण 5 ते 7 मिनिटच असणार आहे. तरी पण त्याचे पालन सर्वांनी करावे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.